आज दिवसभरामध्ये विधान परिषदमध्ये विरोधी पक्ष नेत्या नात्यांनी अनेक प्रश्नांवरती चर्चा झाली। विशेषतः बियाणी हब जालनामध्ये 1984 सालापासून एक लौकिक मिळाला होता आणि त्याची राजधानी असं म्हटलं होतं, पण आजही दुर्दैवाने तिकडे महाबीज सीड ही कंपनीला प्राधान्य दिलं जात नाही। जे हब आहे ज्याला 100 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती। आज मंत्री महोदयांनी सांगताना सांगितलं की तिकडे लोक जे सियाम म्हणून जे संस्था आहेत त्याचा फार मोठ्या प्रमाणावरती त्या ज्या जमिनी जी घेतली गेलेली आहेत किंवा जिकडे प्रपोज केलेली आहे तिकडे उत्साह दिसत नाही। पण हा प्रश्न असला तरी देखील बियाणेच्या बोगस बियाण्याच्या बाबतीतली चर्चा आम्ही घडवली। बोगस बियाण्याची जास्त चर्चा झाल्यामुळे घबराट देखील व्यापाऱ्यांमध्ये होत आहेत, शेतकऱ्यांवरती होत आहेत आणि आज आश्वासन माननीय कृषी मंत्र्यांकडून आम्ही घेण्यात आलं की लवकरात लवकर हा हब तयार होईल आणि आपल्या बियाणे असलेल्या व्यापारी हे इतर राज्यामध्ये जाणार नाही, त्यांना इकडेच ठेवून आणि त्यातून बोगस बियाण्यांवरती पण देखील योग्य ती कारवाई केली जाईल अशी भूमिका या निमित्ताने मांडली। विशेषतः भामा आसवड या पुणे जिल्ह्यातल्या असलेल्या धरणांच्या 1990 सालापासून आजपर्यंत त्या धरणग्रस्ताच्या लोकांना न्याय मिळत नाही आणि म्हणून आज मी वैयक्तिकशः मागणी केली की काही जरी झालं तरी धरणग्रस्तांचे प्रश्न का सोडवले गेले नाही। काही लोकांना अपात्र करण्याचं काम केलं, त्यांना कोर्टात धाव घ्यावं लागलं। कोर्टात धाव घेतल्यानंतर आता कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आता त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचं काम केलं जातं आहे। पुण्याच्या पिंपरी चिंचवडला लागणारे सर्वात महत्त्वाचं धरण म्हणून पाणी पुरवठा करणारी धरण असताना 2001 सालापासून तो पाणी पुरवठा होतो आहे आणि आजही दुर्दैवाने म्हणावं लागेल त्या लोकांना न्याय मिळत नाही। तो प्रश्न मी मांडण्याचं काम केलं। मंत्री महोदयांनी आश्वासित केलं की महिन्याभरामध्ये राहिलेल्या सर्व धरणग्रस्ताचे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना परतावा जमिनीचा 65% पैसे भरून मिळतील। एवढंच नाही तर एका महिन्याच्या नंतर अधिवेशन संपल्यानंतर एक बैठक पण संबंधित लोकांबरोबर लावली जाईल आणि या अनेक विषयांवरती चर्चा करण्याचं काम आज आम्ही या निमित्ताने केलेलं आहे। आज इंडियाच्या बाबतीतली पण चर्चा होते। काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादीचे लोक भेटत आहेत। महाविकास आघाडी म्हणून असून संयुक्त रीतीने ही बैठक काय झालेली नाही आहे, परंतु काँग्रेस पक्षाने कदाचित असं वाटलं असेल की बा आम्ही राष्ट्रवादींकडे जावं किंवा आदरणीय पवारसाहेबांना वाटलं असेल की काँग्रेसच्या काही लोकांबरोबर चर्चा करावी। अधिकृत मला ती माहिती नाही आहे म्हणून त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही। मात्र बुधवारी महाविकास आघाडीची बैठक ही लावण्याचं काम झालेलं आहे आणि या बैठकीमध्ये सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असतील आणि कदाचित इंडिया या सर्व घटक पक्षाची झाली जी आपण एकजूट जी झालेली आहे भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी त्याची बैठक आगामी काळामध्ये 25 तारीख असेल किंवा 26 तारीख असेल, त्याचं काय नियोजन केलं पाहिजे, कोणी काय काय जबाबदारी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टीची चर्चा मला असं वाटते त्या दिवशी होईल। निवळ पालघरमध्ये अशी परिस्थिती जी उद्भवली आहे ती तिथपर्यंतच मर्यादित नाही आहे। इतर राज्यांचे सीमेतले असलेले देखील धरण आणि ते सर्व धरण कर्नाटकाचं असेल, आंध्राचं असेल, तेलंगणाचे असेल उघडल्यानंतर तिकडे देखील महापूरसारखी परिस्थिती होईल ही बाब आम्ही शासनाच्या नजरेत आणून दिलेली आहे। पालघरला तर लोकांचा संपर्कच होत नाही आहे, म्हणजे आपण रेड अलर्ट करतो आहे। ती यंत्रणा आपल्याकडे आहेत। आज आपल्याकडे सॅटेलाईट मॅपिंग आहे, सॅटेलाईट फोन्स आहेत। अशी यंत्रणा करून किमान तिकडे काय परिस्थिती हे तरी लोकांसमोर यायला पाहिजे होतं। 21व्या शतकामध्ये एवढी टेक्नॉलॉजी असताना पण देखील त्या भागातल्या आणि गावातल्या लोकांचा संपर्कच तुटणं, तेही पालघरसारख्या नजीकच्या जिल्ह्यामध्ये, जर अशी ही परिस्थिती असेल ही दुर्दैवी आहे। म्हणून शासनाने तातडीने याची दखल घ्यायला पाहिजे आणि संबंधित लोकांना तातडीने मदत पोचवली पाहिजे अशी आग्रही भूमिका आमची राहणार है। आज इंडिया की बैठक के बारे में चर्चा हो रही है, लेकिन कोई अधिकृत रीति से महाविकास आघाड़ी के इसके बारे में महाराष्ट्र की कोई बैठक नहीं हुई है। नाना पटोले जी जो कांग्रेस के, उन्होंने आदरणीय पवार साहब जी से बात की है। महाविकास आघाड़ी की बैठक ये बुधवार को होगी और बुधवार में शायद हो सकता है कि ये विषय को, क्योंकि ये सभी विधायकों के दलों की बैठक है, इसलिए उसमें वो विषय आएगा कि नहीं आएगा ये अधिकृत रीति से मैं नहीं बता सकता हूँ, क्योंकि उसका कोई एजेंडा डिसाइड नहीं हुआ। लेकिन हो सकता है उसके बारे में भी चहल हो सकती है, पहल हो सकती है, बात हो सकती है, क्योंकि आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव जी ने जो न्योता दिया था कि इंडिया की अगली बैठक ये मुंबई और महाराष्ट्र में होना चाहिए, कि जिस विचारधारा को
हम लोग लेकर चल रहे, और परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने दी हुई जो घटना है, उस घटना को बचाते हुए लोकशाही को अगर हमको रखनी है तो वो बैठक यहाँ इसलिए होना जरूरी थी और ज़रूरी है, ताकि जिस तरह से घटना को बाजू में रखकर मोड़ तोड़ की राजनीति महाराष्ट्र में जो सत्ताधारी कर रहे हैं उसकी चहल हो सकती है, उसके बारे में बहस हो सकती है, और साथ ही साथ में लोगों को भी इस चीज़ की जानकारी मिल सकती है। इसलिए मुझे लगता है कि ये मुंबई में और विशेष तौर के ऊपर महाराष्ट्र के मुंबई में ये एक अहम बैठक होगी, और इसमें सभी दलों की मिलकर एक बड़ी ताकत आगे के काल में महाराष्ट्र को और देश को मिल सकती है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।